हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। बारामती डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास। विमानतळावरील धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे का याची चाचपणी सुरू। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सर्व प्रकारची चौकशी सुरू। चौकशीनंतर सत्य समोर येणार। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। रोहित पवारांनी उल्लेख केलेले पूर्व विदर्भातील ते नेते कोण? ते भाजपचे की राष्ट्रवादीचे? राऊतांचा थेट सवाल। तर त्या नेत्याची चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी। बारामती विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप। हा अपघात नाही तर घातपातच। ऐनवेळी अजित पवारांचं विमान बदलल्याचाही आरोप। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। पार्थ आणि जय पवारही भेटीवेळी उपस्थित। सुमारे 35 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महापौर विराजमान। राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्त घाबरले। मोदींना इतकं घाबरण्याची गरज नाही। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलं। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू। 1600 मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक आली चक्कर। आणि जालन्यामध्ये इंग्रजीच्या पेपर दरम्यान केंद्राबाहेरून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली कॉपी। प्रशासनाकडून कॉपी प्रकरणाची गंभीर दखल। 4 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी एका युरोपियन संस्थेकडून केली जाणार होती। मात्र हवाई वाहतुकीची जाणकारी असलेल्या एका बड्या नेत्यानं ही चौकशी रोखल्याचा मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय। दिल्लीमध्ये रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली। यावेळी त्यांनी हा मोठा आरोप केलाय। दरम्यान कालच्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत गंभीर आरोप केले होते। यावेळीही त्यांनी युरोपियन आणि अमेरिकन संस्थांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली होती। कल जब मेरा प्रेजेंटेशन हुआ था, ये इन्फॉर्मेशन कल मैंने नहीं दी थी, लेकिन कल कुछ बहुत सारे सीनियर जो पत्रकार है जो एविएशन सेक्टर हैंडल करते, उन्होंने मुझे बोला कि ये विषय जो रिपोर्ट है वो यूरोपियन एजेंसी को डीजीसीए के माध्यम से कुछ दिन पहले देने वाले, कुछ मतलब 15-20 दिन पहले देने वाले थे, लेकिन एक व्यक्ति ने उसको जानबूझ के रुकाया। वो व्यक्ति कौन, ये आगे जाके शायद हमको पता चले, लेकिन दैट पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, दैट टू एक्सपीरियंस इन एविएशन। तर अजित पवार यांचा मृतदेह जास्त फुगला होता। डॉक्टरांच्या सांगण्यानुसार दादांचा मृतदेह असामान्य होता असा नवा आणि गंभीर आरोप रोहित पवारांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय। काल पत्रकार परिषदेमध्ये घातपाताचा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेला। आज अमित शहांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे असं देखील रोहित पवार म्हणाले। जो लोगों के मन में, शायद मैं कल भूल गया था बोलने में, जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अबनॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे ज़रूरत है। नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, ये जो यूएस का है, क्योंकि ये प्लेन यूएस में बना था,
कैनेडियन कंपनी लेकिन यूएस में बना था, तो वो एजेंसी को आप ला सकते हो। फ्रांस की जो एजेंसी है उसको भी आप इन्वॉल्व कर सकते हो, जो सिविल एविएशन सेफ्टी फ्रांस, उसी के साथ यूके भी AAIB एजेंसी है, वो भी, इसमें से 2 एजेंसी कंपल्सरीली CID के साथ, CBI के साथ, DGCA के साथ, ये तीनों में से 2 कंपनी इन्वॉल्व होनी चाहिए, ऐसी मांग वहाँ पे फैमिली और लोगों के तरफ से वहाँ पे मैं यहाँ पे कर रहा हूँ। आगे आज दिल्ली आने का कारण, कल दोपहर शाम को सुप्रिया ताई जो हमारी आंट है, वो MP है, हमारे पक्ष के नेता है, उन्होंने अमित जी शाह साहब का टाइम मेरे बिहाफ वहाँ पे मांगा है। 4-5 बजे तक हम यहाँ पे वेट करेंगे। तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या नंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये शंका उपस्थित केली आहे। यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय। विमान अपघाताच्या सर्व शंकांचं निरसन व्हायलाच हवं, यासाठी आपणच DGCAला पत्र लिहिलेलं होतं, पण चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला हवी। देशातील चौकशी यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय। जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। देशामध्ये जे DG एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे। देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशीकरता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी DG सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात DG सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे, फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही। याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे। तर अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनीही प्रश्न उपस्थित केलाय। दादांना भेटायला आलेला पूर्व विदर्भातील तो नेता कोण आहे, ज्याच्यामुळे अजित पवारांना उशीर झाला? अशी कोणती फाईल होती, फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का, ज्यामुळे अजित पवारांना विमानाने जावं लागलं? असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवार माझे मित्र होते, मृत्यूचं राजकारण करू नका। पण हे राजकारण नाहीये, हा संशय आहे। तुम्ही पुढाकार घेऊन रोहित पवारांनी सांगितलेल्या मुद्द्यांची चौकशी केली पाहिजे, असं देखील ते फडणवीसांना म्हणाले। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन बारामतीमध्ये येतं आणि कोसळतं कसं, असा गंभीर सवाल राऊतांनी उपस्थित केला। अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला। त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच, हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्याने पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे। तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन
रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे. हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही. हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं. पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही. जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही. ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत. त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. बारामतीमध्ये DGCNच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. विमानतळावरील धावपट्टी तांत्रिक सुविधांसंदर्भामध्ये तपास सुरू आहे. धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे का याची चाचपणी करण्यात येते. तर DGCAच्या अधिकाऱ्यांकडून आता धावपट्टीवर सगळा सविस्तर तपास सुरू झालाय. पुढची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली आहे त्यांनी आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. राजधानी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. बैठकीला पार्थ पवार, जय पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत. दरम्यान या बैठकीच्या आधी देखील दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक केव्हा बोलवायची आहे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या संदर्भात स्थळ आणि तारखा संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील समोर येते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर करायचा यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढची बातमी पाहूयात. खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आता समोर येते. दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी सुळे उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार हे सर्वजण दिल्लीमध्ये गेलेले असताना सुप्रिया सुळे देखील दिल्लीमध्ये असल्यानं चर्चांना उधाण आलंय. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. त्याच संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांनीही अमित शहांची भेट घेतली आहे. यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणानं दिल्लीमध्ये असल्याने चर्चा रंगली आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला होता. त्यानंतर राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड असतील असा आरोप देखील भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. माझा स्पष्ट आरोप आहे. अर्जुन सिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कुणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय. अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात. पण ठीक आहे, मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालंय आणि याच्यात कोण कोण असू शकतं, काय काय असू शकतं हे सगळं मी सांगितलंय. ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, हा पोलिसांच्या तपासांचा विषय. परंतु काल अर्जुन सिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चा झाली की राम सातपुतेच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात.
कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो. गेले 3-4 दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. तर सातपुते आणि मोहिते पाटलांच्या या शाब्दिक वादानंतर उत्तम जानकर आणि जयकुमार गोरेंमध्ये ही चकमक आता रंगली आहे. त्यांनी जागावपणा केला तो असा तो पिस्तूल नसतं का त्यांचं गुलालाचं ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी गटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काय कारण नाही. आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या. चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल, त्या चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही.